नमस्कार मंडळी, खतरनाक प्रोमो आलाय. ठरलं तर मग या मालिकेचा 8 मार्चचा. अरे बघितला आणि लगेच टाकला मी. ते बघा, अथर्व विचारे कोर्टात आलाय. अर्जुनने अथर्वला कन्व्हिन्स केलं शेवटी आणि फायनली अथर्व विचारे कोर्टात आलाय. आता अर्जुनने काय केलंय, सुरुवातीला साक्षीला अथर्व विचारेचा फोटो दाखवलाय आणि तिच्याकडनं कबूल करून घेतलंय की हा अथर्व विचारे आहे का. तेव्हा साक्षी सांगून सांगून कंटाळून गेलेली असते. तेव्हा ती चिडते आणि अर्जुनला म्हणते, किती वेळेला सांगू मी, अथर्व विचारेच आहे हा, माझा सावत्र भाऊ. त्या दिवशी मी याच्या अंत्ययात्रेत होते. आता अर्जुन तिच्याकडे रागाने बघतो आणि पुन्हा तिला विचारतो, खरंच खरंच तुम्ही अथर्व विचारे हाच आहे असं सांगताय ना. मग आता साक्षी चिडून म्हणते, हो हाच अथर्व विचारे आहे. आता अर्जुन कोर्टाला सांगतो, मिलॉर्ड, साक्षी शिखरे यांनी कबूल केलंय की हाच आहे अथर्व विचारे. यांनी स्वतःच्या तोंडाने कबूल केलंय मिलॉर्ड. पण मी ज्याला आणलंय मग तो कोण आहे ते बघा प्रेक्षकांनो. मास्क मध्ये अथर्वला कोर्टामध्ये आणण्यात आलंय आणि आता अर्जुन म्हणतो, आणणार आहे त्याला. आणि अशा पद्धतीने अथर्व साक्षीच्या समोर येतो. आता साक्षी अर्जुनच्या समोर फक्त आणि फक्त रडायची बाकी राहिली आहे. आता अर्जुन तिला म्हणतो, काय झालं साक्षी, भूत पाहिलं का. आणि आता साक्षी अर्जुनकडे बघून रडते. प्रेक्षकांनो, आता साक्षीला शिक्षा ही झालीच पाहिजे. काय म्हणता, साक्षीला शिक्षा कन्फर्म आहे का, मला कमेंट करून सांगा. आणि कसा वाटला हा धमाकेदार तडकता फडकता प्रोमो. 8 मार्च पर्यंत वाट बघावी लागणार आहे प्रेक्षकांनो. मज्जा आ गया. प्रोमो पाहून तर दिल खुश हो गया. काय म्हणता, कसा वाटला प्रोमो, कमेंट करून सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कसा वाटला प्रोमो, पुढे काय होईल याची उत्सुकता प्रचंड वाढली आहे. त्यासाठी बघत राहा ठरलं तर मग या मालिकेचा जबरदस्त रिव्ह्यू माझ्या चॅनलवर ऐकायला विसरू नका. भेटूयात उद्या पुन्हा एकदा. कसा वाटला प्रोमो कमेंट करून सांगा बरं का. धन्यवाद.